गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे आर्यवीरचं बोरनान आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी करते आहे रामशी गप्पा मारताना. आज भरपूर कामं आहेत. पतंगी डेकोरेट करायच्या, ज्या आम्ही असे कटिंग्स रात्री तयार केलेले आहेत. त्यातल्या काही कलर कटिंग करायच्या राहून गेलेल्या त्या आता मी करते आहे. सायमल्टेनियसली उज्ज्वल जे आम्ही कटिंग आणलेलं बोरनांचं, त्यांनी एक छान ब्लॅक पतंग तयार केली आणि मी सायमल्टेनियसली इथे आर्यवीरला झोपून या सगळ्या कटिंग तयार करत होते. आणि बघू शकता उज्ज्वलनी असे छान ब्लॅक पतंगची कटिंग केली आणि त्याच्यावर त्यांनी ते बोरनान स्टिक केलं. तेव्हापर्यंत मी एन्हान्स करायला, ज्या आम्ही पतंगी बनवलेला त्याचं लुक एन्हान्स करायला असं प्रत्येक ह्याला मी सेमी सर्कल ड्रॉ करून एक स्क्वेअर लाईन आखली. त्यामुळे त्या ॲक्च्युअल पतंग असं वाटत होतं. आणि हे सगळं करताना उज्ज्वलनी सगळ्या पतंगी स्टिक केल्यात. आम्ही जे डेकोरचं बॅकड्रॉप केलेलं उज्ज्वलनी काढली. नंतर रांगोळी, उज्ज्वल खूप सुंदर रांगोळी काढतो आणि रांगोळी काढतपर्यंत उज्ज्वल आर्यवीर उठला आणि मला त्याला रेडी करायचं होतं. आणि नंतर आर्यवीरशी मी थोडं खेळले आणि नंतर मी त्याला छान तयार केलं. ही आहे फायनल आर्यवीरच्या बोरनांची रांगोळी आणि हे आहे आमचं फायनल डेकोरेशन. तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल दिसते आहे आणि एकदम मस्त झालेलं डेकोरेशन. आणि उज्ज्वलनी मला ह्याच्यात खूप मदत केली. नंतर हा आहे फायनल आर्यवीरचा लुक, जो मी याला ब्लॅक ड्रेस घातलेला आणि छान हलव्याचे दागिन्यांनी तयार केलेलं. आणि नंतर आम्ही केलं आर्यवीरचं औक्षण करायच्या आधी हे बघा चॉकलेट्स आणलेली, जे आम्ही आर्यवीरच्या डोक्यावरून टाकणार होतो आणि औक्षण केलं. नंतर खूप सारी मुलं आमच्या घरची आलेली आणि नंतर आम्ही औक्षण करत मुलांमध्ये ती सगळी चॉकलेट्स घेतली, जी आम्हाला लुटायची